सतीश वाघ यांच्या हत्येची त्यांच्या पत्नीनेच दिली सुपारी। पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक। प्रेम प्रकरणातून वाघ यांची हत्या। बीडमध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। बीड परभणीचं पर्यटन करू नका, विरोधकांना टोला। बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीसांनी घ्यावं, अजित पवार जरी झाले तरी हरकत नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांची मागणी। संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा। शरद पवार मोर्चात सहभागी होणार। 2.5 वर्षांचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो। आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅच जिंकणारी असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळीला पोलिसांच्या ताब्यात। गवळीच्या पत्नीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। पीडित मुलीचं सीसीटीव्ही फुटेज समोर। मनोज जरांगेंनी घेतली सूर्यवंशी कुटुंबियांची भेट। जरांगेंची सूर्यवंशी कुटुंबियांसोबत झाली चर्चा। मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे। वाघ यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याचं तपासात समोर आलंय। प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती। नागपूरमध्ये भाजपाकडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मशताब्दी समारोह तसंच नवीन आमदारांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थिती लावली। कल्याणमधील कोळसेवाडी परिसरात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळी या आरोपीसह त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्याच्या शेगावमधून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। कल्याण प्रकरणात आरोपी विशाल गवळीचं हत्येनंतरचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। मुलीचा मृतदेह टाकल्यानंतर विशालने कल्याणमधील आधारवाडी परिसरातील एका वाईन शॉपमध्ये दारू घेतली होती। अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याच्या त्याच्या चेहऱ्यावरती जरासुद्धा पश्चाताप दिसला नाही। खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। आरोपीला फाशी होईपर्यंत पूर्ण क्षमतेनं प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी कल्याण पूर्वेतील नागरिकांनी मोर्चा काढला। यावेळेला काळ्या फिती बांधून नागरिकांनी घटनेचा निषेध नोंदवला। संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि परभणीत हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटलांनी परभणीला भेट दिली। यावेळेला त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतलाय। मनोज जरांगे पाटलांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला परभणीत झालेल्या लाठीचार्जचे फोटो दाखवत सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांना जो तपास करायचा तो करा, मात्र या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास रस्त्यावरची लढाई काय असते दाखवून देऊ असंही ते म्हणाले। परभणी आणि बीड प्रकरणी सरकार आरोपींवरती कारवाई का करत नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलेला आहे। दोन्ही कुटुंबांवरती होणारा अन्याय थांबला पाहिजे असंही त्या म्हणाल्या। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नरहरी झिरवळ पहिल्यांदाच दिंडोरीमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या क्रेनवरती चक्क मनसेचा झेंडा दिसून आलेला आहे। तर याच ठिकाणी भाजपाचा झेंडा नसल्याने विविध चर्चांना उधाण आलंय। 27 जानेवारीपासून देशभरात स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीचं कार्ड वाटप केलं जाणार आहे। मोठी बातमी आपल्या हाती येते। पुण्यातलं एक हत्या प्रकरण जे गाजलेलं होतं, भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासातून समोर आली आहे। पत्नीला गुन्हे शाखेने अटक केलेली आहे।
प्रेम प्रकरणात सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची बाब आता समोर येते। सतीश वाघ हत्या प्रकरणात अतिशय मोठा खुलासा पोलीस तपासातून समोर आलेला आहे आणि या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, काय पोलीस तपासातून अधिक तपशील मिळू शकलेला आहे? या सगळ्या प्रकरणाला एक नवा ट्विस्ट आलाय। विलास, अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल। या सगळ्या एकूण अपहरण हत्या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडालेली होती। भाजपचे आमदार जे त्यांच्याच मामाची अशा पद्धतीने अपहरण आणि हत्या होणं आणि नवं सरकार जस्ट शपथविधी झालेला असताना ही घटना घडलेली होती। त्याच्यामुळे यंत्रणेवर मोठा दबाव होता। मात्र आता हे कौटुंबिक कारणातून हे अपहरण आणि हत्या झाल्याचं समोर आलंय। या सगळ्यामध्ये धक्कादायक माहिती अशी आहे, सतीश वाघ यांची पत्नी जी आहे तिनंच आपल्या नवऱ्याची सुपारी देऊन हत्या जी आहे ती करवून घेतलेली होती आणि या सगळ्याच्या मुळाशी प्रेम प्रकरण असल्याची माहिती आपल्याला तपासामध्ये समोर आलेली आहे। पोलीस अधिकृतरित्या या सगळ्या प्रकारावरती बोलत नाहीत, मात्र गुन्हे शाखेनं सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली आहे आणि एक खासगी कारणामुळे ही सुपारी तिने दिलेली होती असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे अधिकृतरित्या। जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार प्रेम प्रकरणामुळे हा खून जो आहे सतीश वाघ यांचा खून करण्यात आल्याची माहिती आपल्याला पोलीस सूत्रांकडून मिळते। अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। पत्नीनंच ही सुपारी जी आहे सतीश वाघ यांची दिलेली होती। जवळपास 10 ते 15 दिवस घेतलेत पोलिसांनी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक करण्यापर्यंत। याचं कारण सगळ्या थेरीज ज्या आहेत त्या मुख्य आरोपी जो आहे त्याच्याकडून अनेकदा वेगवेगळे स्टेटमेंट्स येत होते। ही सगळी स्टेटमेंट्स जी आहेत ती खातरजमा त्याची केल्यानंतर, पुरावे गोळा केल्यानंतरच पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली आहे आणि आता ती या खुनाची मूळ आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। विलास, वैभव, याच्यातला एक प्रश्न असा आहे की जो मारेकरी आहे तो आणि यांच्या पत्नी यांचं नातं होतं की वेगळ्या मारेकऱ्यांना हे सुपारी देण्यात आली होती? नाही, प्रियकरामार्फतच ही सुपारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। इतर साथीदार जे आहेत जे मारेकरी आहेत त्यांच्यासोबत प्रियकराला सुद्धा अटक झालेली आहे वाघ यांच्या पत्नीच्या आणि त्यानं हे सगळं केलेलं होतं। त्यासाठी पैसे जे आहेत ते सतीश वाघ यांच्या पत्नीने दिलेले होते आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते सकाळी फिरायला जाताना अपहरण झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह जो आहे तो सापडलेला होता। या सगळ्या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडालेली होती। मात्र आता हे पुन्हा कौटुंबिक वादातून किंवा प्रेम प्रकरणामधून पत्नीनंच सुपारी देऊन ही हत्या जी आहे ती सतीश वाघ यांची घडवून आणलेली होती। त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला आता अटक केली आहे। निश्चितच नात्याला काळीमा फासणारी ही घटना म्हणावी लागेल। ज्या पत्नीनं खरं तर आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतलेला होता, त्याच पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं यांचा जीव घेतलेला आहे आणि त्यांची हत्या घडून आणलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर अतिशय धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल, कारण सतीश वाघ यांच्या हत्येनं एकच खळबळ उडालेली होती। या प्रकरणी आता जी बाब समोर आलेली आहे ती अतिशय धक्कादायक अशी आहे, कारण पत्नीनंच हे सगळं प्रेम प्रकरणातून घडून आणलेलं होतं। तिने सुपारी देऊन आपल्या नवऱ्याची हत्या घडून आणलेली असल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालेलं आहे। सुरुवातीला हे अपहरण आणि हत्या नेमकी कुणी केली याच्याबद्दलचा तपास लागत नव्हता, आरोपी सापडत नव्हते, पण शेवटी पोलिसांनी याचा कसून तपास करत या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केलाय आणि यातलं सत्य समोर आणलंय।